मी अंतरा स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे। काही कारणामुळे आपले व्हिडिओ हे बरेच दिवस रेग्युलरली येऊ शकत नाहीयेत, तर त्यासाठी खरंच क्षमा असावी, पण लवकरच मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। आता आपली दिवाळी सीरीज ही लवकरच सुरू होणार आहे। कांदा भजी तर सगळेच खातात, आपली कांदा भजीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर आज आपण अशीच कुरकुरीत कांदा बटाटा भजी बघणार आहोत। अगदी कांदा भजी सारखी ही लागतात, खूप कुरकुरीत होतात, मस्त होतात, अगदी झटपट होतात। तर ही भजी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा, पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येईल जेव्हा आपले नवीन व्हिडिओज येतात तेव्हा। तर चला आपण रेसिपी बघूया। थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत। अगदी बरोबर आहे, आज आपण बघणार आहोत कांदा बटाट्याची कुरकुरीत अशी भजी। ही भजी खूप मस्त लागतात, एकदम टेस्टी होतात आणि जशी आपण कांदा भजी करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही करायची आहे। तर त्यासाठी इथे मी एक मोठा बटाटा हा स्वच्छ धुवून सोलून पाण्यात टाकलेला आहे, म्हणजे तो काळा पडत नाही, आणि 3 हे मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। तर आता आपण हे दोन्ही चिरून घेणार आहोत। तर प्रथम आपण आता कांदा चिरून घेणार आहोत। आपल्याला कांदा हा उभा चिरायचा आहे, जसं आपण कांदा भजीला चिरतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला हा कांदा चिरायचा आहे। तर आपला कांदा इथे उभा चिरून झालेला आहे। तर आता आपल्याला या कांद्याच्या रिंग्स आहेत या अशा वेगळ्या वेगळ्या करायच्या आहेत, म्हणजे कांदा असा मोकळा करायचा आहे, म्हणजे छान प्रकारे आपली कांदा भजी ही कुरकुरीत होतात। तर अशाच प्रकारे आता आपण हा सगळा जो कांदा आहे हा असा मोकळा करून घेणार आहोत, म्हणजे त्याच्या रिंग्स या वेगळ्या करून घेणार आहोत। आपल्या इथे कांद्याच्या रिंग्स या वेगळ्या करून झालेल्या आहेत। आता आपण असेच हे बाकीचे कांदे सुद्धा उभे चिरून त्याच्या रिंग्स या वेगळ्या करून घेऊया। आता आपण एक किसणी घेणार आहोत। आपल्याला ही जी बाजू आहे ही घ्यायची, इथे बारीक बाजू घ्यायची नाहीये, किंवा आपण हे जे वेफर्स बनवतो ही सुद्धा बाजू आपल्याला घ्यायची नाहीये। तुमच्याकडे जी कुठली किसणी असेल ती तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला बारीक हवं असेल तर बारीक सुद्धा चिरून घेऊ शकता। तर आता मी इथे एक बटाटा हा यावरती असा किसून घेणार आहे। आपला बटाटा इथे किसून झालेला आहे, हे बघा असं मोठे मोठे याचे किस पडलेला आहे। आपल्याला शक्यतो असाच किस हवाय, पण जर तुमच्याकडे लहान किस असेल तरी चालेल, हरकत नाही। तर आता आपला इथे बटाटा हा किसून झालेला आहे। यामध्ये आपल्याला घालायचं 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, इथे शक्यतो काश्मीरी मिरची पावडर घेऊ नका, 1 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून धने। आपण इथे धने हे असे खरडून घेतलेले आहेत, त्याने खूप छान स्वाद येतो। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी करू शकता, मिरचीमुळे याला खूपच छान स्वाद येतो। इथे आपण लाल तिखट आणि मिरची हे दोन्ही वापरलेले आहे, या दोन्हीमुळे खूप छान चव येते। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत, चवीनुसार मीठ। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 कप म्हणजेच 100 ग्रॅम साधारणतः इथे मी बेसन घेतलेलं आहे। तुम्ही बेसनाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, इथे शक्यतो बेसन हे कमी घ्यावं, म्हणजे काय होतं आपली भजी ही छान कुरकुरीत होतात। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथे कुठेही पाणी घालणार नाही आहोत, कारण कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे त्याच्या ओलाव्यातच आपण इथे हे पीठ भिजवणार आहोत। भजीमध्ये बेसन जर जास्त झालं तर भजी ही कुरकुरीत होत नाहीत, अशी दडदडीत होतात, घट्ट होतात। हे बघा आपण इथे कुठेही पाणी घालत नाही आहोत, पाणी न घालता सुद्धा आपण इथे छान हे पीठ भिजवलेलं आहे। ही भजी करताना शक्यतो आयत्या वेळेला म्हणजे खाण्याच्या आधीच करावीत। जर तुम्ही आधीपासूनच हे पीठ भिजवून ठेवलं तर कांद्यामुळे याला खूप पाणी सुटेल आणि भजी आपली कुरकुरीत होणार नाहीत। आपलं भजीचं पीठ हे व्यवस्थित भिजवून झालेलं आहे, हे बघा एकदम परफेक्ट भिजलेलं आहे। आपण कुठेही पाण्याचा न वापर करता हे पीठ भिजवलेलं आहे। आपलं तेलही एकीकडे तापलेलं आहे। तर आता आपण ही भजी काढायला सुरुवात करूया। एकदम परफेक्ट पीठ भिजलेलं आहे, आपलं तेल सुद्धा इथे चांगलं तापलेलं आहे। आता आपण भजी घालायला सुरुवात करूया। सुरुवातीला भजी ही थोडी मोठ्या आचेवरच तळायची आहेत, आणि जसं आपला पहिला घाणा झाला की मग आपण गॅस हा मंद करायचा आहे, मग आपल्याला मंद किंवा मध्यम आचेवर ही भजी तळायची आहेत।
पण सुरुवातीची जी भजी आहेत ही आपल्याला फुल गॅसवरच तळायची आहेत, म्हणजे भजी ही छान कुरकुरीत होतात. तर आता इथे मी थोडीशीच भजी घातलीत, कारण माझी कढई ही थोडी लहान आहे. लगेच आपल्याला भजी ही पलटवायची नाही आहेत, नाहीतर भजी ही मऊ पडतात आणि खूप तेलकट होतात. तर 1-2 मिनटं झाली की मगच आपल्याला ही भजी पलटवून घ्यायची आहेत. 1 मिनिट झालेलं आहे. यावर आता तेल आपल्याला असं उडवायचं आहे, म्हणजे वरूनसुद्धा भजी छान ही कुरकुरीत होतात. आता आपल्याला ही भजी पलटवून घ्यायची आहेत. हळूहळू पलटवायचे आहेत, एकदम पलटवायला जाऊ नका, नाहीतर भजी ही तुटू शकतात. आता इथे मी गॅसची फ्लेम ही थोडी कमी केली आहे, कारण आता आपलं तेल हे चांगलंच तापलेलं आहे. आता आपण छान अशी गोल्डन ब्राऊन ही भजी तळून घ्यायची आहेत. आपली भजी इथे मस्त झालेली आहे. हे बघा, रंगसुद्धा एकदम परफेक्ट आला आहे. ह्यापेक्षा जर जास्त तुम्ही तळलीत तर ही भजी कडसर लागू शकतात, कारण जास्त कांदा तळला की तो कडवट लागतो. तर आता आपण ही भजी जी आहेत ही काढून घेणार आहोत. हे बघा, अगदी परफेक्ट कलर आलेला आहे, मस्त झालेत भजी. आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. इथे मी चाळणीमध्ये काढते, यामुळे काय होतं, तेल हे खाली डिशमध्ये राहतं आणि भजी ही छान होतात. आता आपण अशीच बाकीची भजीसुद्धा करून घेणार आहोत. आता आपण थोडी थोडी भजी ही टाकणार आहोत. इथे मी गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे, कारण आपला पहिला घाणा हा तळून झालेला आहे आणि तेलही खूप तापलेलं आहे. खरंच ही भजी खूप मस्त लागतात. ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जशी आपली कांदा भजी मस्त लागतात, तशीच ही कांदा बटाटा भजीसुद्धा खूप सुंदर होतात, अगदी कुरकुरीत होतात. पण ज्या काही मी टिप्स सांगितल्यात त्या तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचीसुद्धा ही कांदा बटाटा भजी अगदी कुरकुरीत होतील. रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा. आता आपली भजी ही परफेक्ट झालेली आहे, रंगसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. तर आता आपण ही भजी काढून घेऊया. हे बघा, मस्त झालेत, अजिबात अशी मऊ वाटत नाही आहेत, एकदम कुरकुरीत झालेत. तर आता आपण ही भजी काढून घेऊया. तर आता मी अशीच बाकीची सुद्धा भजी ही करून घेते. हे बघा, आपली इथे मस्त अशी कांदा बटाटा कुरकुरीत भजी अशी छान तयार झालेत. बघताय तुम्ही, अजिबात तेलकट झालेली नाही आहेत, खूप कुरकुरीत होतात ही भजी. जशी आपण कांद्याची भजी आपण करतो अगदी तशीच ही भजी करायची. आपण जी भजी आहेत ही इथे चाळणीवरती काढली होती. हे बघा, त्यामुळे चाळणीमधलं जे तेल, एक्स्ट्राचं जे तेल असतं ते खाली डिशमध्ये उतरतं, त्यामुळे आपण इथे चाळणीमध्ये काढतो. तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल हे पूर्णपणे निघून जाईल आणि भजीसुद्धा छान अशी कुरकुरीत होतील. मी तुम्हाला जवळून आवाज दाखवते. हे बघा, आवाज ऐकताय तुम्ही किती कुरकुरीत झालेत. एक भजी मी तुम्हाला इथे खाऊन दाखवते. तुम्ही आवाज ऐकलात आत्ता, एकदम क्रिस्पी झालेत भजी, मस्त लागतात ही भजी. खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि यासोबत गरमागरम चहा असेल तर वा, मस्त लागतील ही भजी एकदम. खरंच खूप टेस्टी लागतात ही भजी. हे बघा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा, आतूनसुद्धा किती मस्त झालेत, एकदम छान कुरकुरीत झाले ती. खरंच ही कांदा बटाटा भजी करून बघा तुम्ही. तर आपली इथे कुरकुरीत अशी कांदा बटाटा भजी तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.